राज्यात जरी भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती असली तरी अजित पवारांच्या नेत्याची मात्र काँग्रेस नेत्याला साथ कायम आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी नेमकं कशाबद्दल बोलते? तर हा सर्व विषय आहे राजकारणात अत्यंत महत्त्वाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील गोकुळ या राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघाचा। कारण कोल्हापुरात आमदारकीपेक्षाही गोकुळच्या संचालक पदाला जास्त महत्त्व आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। यावरूनच आता महायुती की शाहू आघाडी असा वाद निर्माण झालाय। काय आहे हा वाद? तसेच या वादात काँग्रेसच्या सतेज पाटलांना साथ देणारे अजित पवारांच्या पक्षाचे हसन मुश्रीफ की गोकुळवर सत्ता आणू इच्छिणारे महायुतीचे शिंदे फडणवीस, कोण सरस ठरणार पाहूयात सविस्तर। सुरुवातीला पाहूयात गोकुळच्या संचालक पदाचा नेमका वाद काय आहे। महाविकास आघाडीच्या काळात महाडिकांची तब्बल 25 वर्षांची सत्ता हिसकावून बंटी पाटील म्हणजेच सतेज पाटलांनी आणि हसन मुश्रीफ या जोडीने गोकुळची सत्ता मिळवली। हा महाडिकांसाठी मोठा धक्का मानला गेला आणि याच रागातून महाडिकांकडून सतेज पाटलांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे। यातूनच विधानसभेमध्ये अमेय महाडिकांनी ऋतुराज पाटलांचा पराभव केला। आता ही सूडाची भावना गोकुळच्या माध्यमातूनही समोर येते। त्याचं झालं असं की ज्यावेळी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या शाहू आघाडीची सत्ता गोकुळमध्ये आली त्यावेळी पहिले 2 वर्ष सतेज पाटील यांचे नारायण पाटील, तर त्यानंतर 2 वर्ष म्हणजे सध्या विद्यमान असलेले मुश्रीफांचे अरुण कुमार डोंगळे हे अध्यक्ष होते। त्यानंतर आता 25 मे 2025 रोजी डोंगळे यांचा कार्यकाळ संपणार आहे। त्यानंतर एका वर्षासाठी नवा अध्यक्ष येईल आणि त्यानंतर निवडणुका घेतल्या जातील। मात्र खरा ट्विस्ट येथेच निर्माण झाला, तो म्हणजे ऐन कार्यकाळ संपण्याच्या तोंडावर डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिलाय। आता पाहूया डोंगळेंचा राजीनामा आणि शिंदे फडणवीसांची एंट्री हे प्रकरण नेमकं काय। आता डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार देण्याचं कारण म्हणजे फक्त पदाची लालसाच नाही तर ही महाडिकांची चाल आणि शिंदे फडणवीसांना गोकुळवर युतीची सत्ता असावी ही इच्छा देखील आहे। आणि यातूनच हे सर्व प्रकरण घेऊन महाडिक थेट फडणवीसांकडे गेले। फडणवीसांनी अजित पवार आणि मुश्रीफांना यासाठी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जिल्हा बँकेचं कारण देत सहकार्य करायला अनुकूलता दाखवली नाही। त्यातच उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनी या प्रकरणात इंटरेस्ट घेतला, कारण सध्याचे अध्यक्ष असलेले डोंगळे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत। त्यामुळे शिंदे फडणवीसांनी डोंगळेंना राजीनामा न देण्याचं सांगून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडीला शह देण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे शिंदे फडणवीसांनी गोकुळच्या सत्तेमध्ये इंटरेस्ट घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। यामध्ये विजय मिळवण्यासाठी महायुतीकडे स्थानिक संस्थांमध्ये सत्तेची कमान हाती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हसन मुश्रीफ हे जरी महायुतीत शिंदे फडणवीसांसोबत राज्यात सत्तेत असले तरी जिल्ह्यात आणि गोकुळमध्ये मात्र ते सतेज पाटलांच्या सोबत असण्यावर ठाम आहेत। शिंदे फडणवीसांनी अजितदादांना मध्यस्थी करायला लावली असली तरी मुश्रीफ मात्र बदले नाहीत। त्यामुळे गोकुळमधील सत्ता कायम ठेवण्यासाठी ते सतेज पाटलांसोबत शिंदे फडणवीसांना पूर्ण विरोध करणार एवढं नक्की। मात्र यामध्ये काही संचालक हे महायुतीच्या बाजूने असल्याने पाटील आणि मुश्रीफांसमोर देखील मोठं आव्हान निर्माण झालंय। तर गोकुळमध्ये सध्याच्या घडीला केवळ पाटील आणि मुश्रीफांसमोरच सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे असं नाही, तर शिंदे फडणवीसांना देखील येथे आपले मनसुबे यशस्वी करणं कठीण झालंय। याचं कारण म्हणजे डोंगळेंच्या कारभाराला तब्बल 19 संचालक वैतागलेले आहेत आणि त्यातूनच त्यांचा राजीनामा मागितला जाणार होता। तसेच त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा देखील विचार केला जातोय। मात्र या बैठकीकडे डोंगळेंनी पाठ फिरवली, पण संचालकांनी तरी देखील बैठक घेतली आणि गोकुळमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुतीची सत्ता नसून शाहू आघाडीची सत्ता असल्याचं दाखवून दिलं। ही शाहू आघाडी म्हणजे सतेज पाटील यांचा गट आणि हसन मुश्रीफ यांचा गट। त्यामुळे संचालक सोबत नसल्याने डोंगळेंचं बंड फार काळ टिकणार नाही असंच दिसतंय। त्यामुळे शिंदे फडणवीसांचा हेतू देखील इथे साध्य होणं अशक्य दिसतंय। तर दुसरीकडे नेहमी शेवटच्या क्षणी जादूची कांडी फिरवण्याची फडणवीसांची खेळी या ठिकाणी कितपत कामी येणार, तसेच संचालकांनी डोंगळेंना अनपेक्षित पाठिंबा दिला तर सतेज पाटील आणि मुश्रीफ याला कसे सामोरे जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मंडळी, या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा।
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.